महाराष्ट्र विधिमंडळाचा भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि इतर मागास कल्याण समितीचा दौरा 3 दिवस सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। काल आम्ही अनेक ठिकाणी भेटी दिली। आज माझ्यासोबत उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री स्वामी साहेब सुद्धा आहेत, प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहे। भटक्या जाती विमुक्त जमातीच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी निवासी शाळा आहेत, निवासी आश्रमशाळा आहेत किंवा काही संस्था चालकांना दिलेल्या शाळा आहेत, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा दर्जा काय, विद्यार्थ्याच्या राहण्याच्या सोयीचा दर्जा काय, विद्यार्थ्यांना सरकारकडून ज्या त्या आश्रमशाळेला अनुदान येतं त्यामध्ये त्या शाळा तशा पद्धतीनं काम करतात का, हे सगळं ज्यावेळेस काल आम्ही बघितलं तर त्यावेळेस त्या शाळा शून्य पद्धतीनं म्हणजे शून्यावर होत्या अगदी। म्हणून 2 शाळा आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची कारवाईसुद्धा या समितीने केलेली आहे। समितीचे 3 विभाग आज आम्ही केलेले आहेत। एका विभागामध्ये खुद्द चेअरमन सुहास कांदे साहेब एका विभागाकडे गेलेत, दुसऱ्या विभागाकडे आणखी 2 आमदारांची समिती आणि आम्ही 2 आमदार, एक विधानसभेचे आणि विधान परिषदेचे, आज मंगळवेढा आणि परिसरातील आश्रमशाळेंना भेटी देणार आहोत। याच्यामध्ये जर संस्था चालकांचा काही गैरव्यवहार असेल, विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक दर्जा सुविधा नसतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाईसुद्धा तितक्याच ताकदीनं प्रस्तावित होईल। उद्या सर्व जिल्ह्याचा याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे। आकृतीबंध पूर्ण झालेला आहे का, त्या पद्धतीने अनुसूचित जाती जमातीच्या भटक्या विमुक्तांच्या पदभरती झालेल्या आहेत का, आणि याच्यामध्ये जर शासनाने कसूर केला असेल तर त्यावर सुद्धा समिती योग्य ती कारवाई करेल। आज पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आम्ही आलेलो आहोत आणि पांडुरंगाला रुक्मिणीचं पांडुरंगाचं दर्शन घेऊन महाराष्ट्राच्या बळीराजावर जे आज अवकाळीचं संकट सदृश्य परिस्थिती आहे किंवा आता 2 ते 3 तासामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे मुंबई, ठाणे, कोकण, पालघर या भागामध्ये 3 दिवसावर पोळा तोंडावर आहे आणि अशा वेळेस बळीराजावर आलेलं हे अस्मानी संकट हे लवकर दूर होऊ दे आणि या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पाठीशी जसं सरकार खंबीरपणे उभं आहे तर त्या शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या डोळ्यात जे आता आसू आहेत, म्हणजे नांदेड, मुखेड या भागात आपण बघितलं जनावरं वाहून गेली, अनेक ठिकाणी ढगप फुटीच्या सदृश्य परिस्थिती आहे। तर हे संकट आणि सावट महाराष्ट्रावरचं लवकर दूर हो हे साकडं आम्ही पांडुरंगाला आज घातलं। बेस्टच्या संदर्भात तो होणारच होता आणि महायुतीच्या सरकारवर जनतेचा आशावाद आहे आणि त्यामुळं तो पराभव आता मला वाटतं चांगलं सकाळी पाहतो तोपर्यंत तर काही तसं दिसलं नव्हतं। म्हणजे न्यूज नाही ना, न्यूज अजून अद्याप आलेली नाही, कारण ठाकरे बंधू पुढं असं दाखवलं गेलं होतं। अद्याप त्याची अंतिम माहिती जर तुमच्याकडे असेल तर ती मला द्या, मग ते सांगतो त्याच्यावर बोलतो। महायुती म्हणून तिघांनी एकत्र लढलं पाहिजे अशी साधारण महायुतीची भूमिका आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनतेपर्यंत जनतेची कामं, सरकारने केलेली कामं हे पोहोचवण्याकरता कटिबद्ध आहे। आमची पण आमच्या पक्षाचे जे अंतिम आदेश असतील त्या पद्धतीने आमची तयारी असेल। ज्या ज्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढता येईल तिथे एकत्र लढू, जिथे स्वतंत्र लढायची तयारी राष्ट्रवादीची असेल त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका यामध्ये राष्ट्रवादी ज्या ज्या ठिकाणी ताकद असेल त्या त्या ठिकाणी स्वतंत्रपणे सुद्धा लढण्याच्यासाठी म्हणजे अगदी सक्षमपणे आज उभी आहे।